त्यांना कशाचा शोध आहे? सर, इतकं छोटं पुस्तक, यामध्ये तुम्हाला काय भेटलं? ईश्वर जर असेल अच्छा. तर तो मी पाहिलेला नाहीये. जर कोणी पाहिला असेल तर मला कोणी सांगितलेलं नाहीये. ईश्वर नाही आहे हेही म्हणू शकत नाही मी, ईश्वर आहे हेही म्हणू शकत नाही मी, कारण मी ईश्वराला पाहिलेला नाही. जर कोणी सांगितलं की ईश्वर आहे तर त्यांनी मला ते सिद्ध करून दाखवावं. आज आपण इथे आलो आहे पुसदला. मी आज भेट दिली आहे रिटायर्ड SBI मॅनेजर श्री दत्ता तुकाराम राठोड यांना. सहजच आले होते फॅमिली मेंबरसोबत, तर विचार केला की सरांना पण भेटून घेते. आणि इथे आल्यानंतर मला जे दिसलं ते मला चकित करणारं होतं, आणि म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट खास ठरणार आहे. सरांनी गेल्या काही वर्षांपासून अनेक पुस्तकांचा अभ्यास केला. जवळपास 1000 पुस्तकहून जास्त पुस्तक त्यांनी वाचली आणि डोनेटही केली. आणि त्याच पुस्तकांना आज मी सरांशी त्याच पुस्तकांवर बोलणार आहे, कारण म्हणतात की पुस्तकं बोलतात. चला तर मग सरांशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्या सत्याचं, की का त्यांनी एवढी पुस्तकं वाचली, त्यांच्या मनात ॲक्च्युली काय चाललंय या पुस्तकांना, आणि काय एवढा अभ्यास केला. हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, अनादी धर्म आहे. आणि या धर्मामध्ये येण्यासाठी पूर्वजन्मीचे सुकृत लागतात. अच्छा. ज्या घराण्याला पूर्वजन्मीचं सतसंगातून आलेलं एखादं जर सुकृत असेल तर तो जीव अशा पवित्र, शुद्ध आणि निर्मल घराण्यामध्ये त्याचा जन्म होऊ शकतो. माझं उदाहरण घ्यायचं झालं तर तर बंजारा समाजाचा जी माऊली आहे, जगद्गुरु श्री सेवालाल महाराज जी, हे ऑल इंडिया काय पूर्ण जगाचे ते बंजारा समाजाचे दैवत आहेत. ते पोहरागड येथे त्यांची समाधी असून त्यांनी 300 वर्षापूर्वी बरेच काही भविष्यवाणी केली होती. असे ते संत, त्यांना भविष्य हे समजत होतं आणि आध्यात्मिक मध्ये त्यांनी समाजाला खूप पुढे नेलेलं आहे. समाजाला, जो दर्याखोरात समाज राहत होता अशा समाजाला पुढे नेऊन त्या समाजाचं निर्व्यसनी कसं राहील आणि शिक्षणामध्ये तो समाज पुढे कसं प्रगती करेल याची त्यांनी समाजाला जाणीव करून दिली. अशा त्या सेवादास घराण्यामधून माझा जन्म झालेला आहे. आणि आमच्या घराण्याला आध्यात्मिकतेची, धार्मिकतेची पार्श्वभूमी असल्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर तसे संस्कार होत गेले. मी त्या घराण्यातला वंशज आहे आणि आमच्या कुळामध्ये आमचे आजोबा, वडील, चुलते हे आध्यात्मिकमध्ये, शास्त्रोतमध्ये प्रवीण होते. हे मी लहानपणापासूनच पाहत होतो आणि तेच संस्कार माझ्यावर पडत गेले. आणि लहानपणापासून मी आजोबाबरोबर शास्त्र, धर्म, संत तुलसीदास महाराजांचं रामचरित्र मानस, पुन्हा सुख सदासागर आणि बावनगडचे जे अलाउद्दीनचे जे लढाई होते हे लहानपणापासून मी वाचत गेलो आणि माझ्यावर हळूहळू ते धार्मिक संस्कार होत गेले. आणि या धार्मिक संस्कारातून माझं प्रथम शास्त्र परिचितीमध्ये ओढ लागला. पांडव प्रताप, विजयसागर, श्रीकृष्णाच्या कथा, रामाच्या कथा, कबीराच्या कथा, ज्ञानेश्वर माऊलीच्या कथा, गॉड येशू ख्रिस्त यांची कथा, गुरु नानकजी यांच्या कथा, सर्व धर्माचे जे काही मोठे मोठे संत होत गेले त्या संतांबद्दल मला ओढ निर्माण होत गेली. आणि त्या संतांची जी शिकवण आहे ती शिकवण माझ्या मनावर बिंबत गेली. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीतून, शास्त्राच्या वाचनातून पुढे जात जात मला त्या शास्त्रामधून काहीतरी, त्या कहाणीमधून काहीतरी आध्यात्मिक आहे असं वाटत गेलं. आणि मी 1978ला प्रथम गुरु माऊली मला भेटली. मी गुरुकडून मंत्र घेतला आणि त्या मंत्राच्या आधारे नंतर सात्विकता माझ्या अंगामध्ये भिनत गेली. सनातनचे जे नियम आहेत, जे अंगामध्ये यायला पाहिजे, जसे नम्रता, करुणा, प्रेम, सेवाभाव आणि समर्पण, या गोष्टी माझ्या अंगामध्ये रुजत गेल्या. आणि मी
जो काही आपल्याला आध्यात्मिक घ्यायचा असते तो फक्त सद्गुरूकडूनच मिळत असतो. आणि सद्गुरू भेटला हं. की सद्गुरूला आपण पूर्णपणे समर्पण, हं. पूर्ण श्रद्धेने, सेवाभाव आणि करुणेने आणि प्रेमाने आपण जर सद्गुरूला शरण गेलो हं. तर सद्गुरू माऊलीने जो काही आध्यात्मिकमध्ये प्रावीण्य मिळवलेला असतो हं. तो प्रावीण्य सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्यासारखंच बनवून घेऊ शकतो. अच्छा. पण त्याच्यासाठी सद्गुरूला संपूर्ण समर्पण आवश्यक आहे. म्हणजे सर एवढ्या वर्षाच्या अभ्यासातून तुम्हाला हे कळालं की गुरु करणं गरजेचं आहे, बरोबर ना? गुरु करणं गरजेचं आहे, कारण काय गुरुनं नाही का ती जी परमात्म्याची वाट आहे हां. ती पाहिलेली असते. अच्छा. गुरु म्हणजे परमात्मा काय आहे हं. आणि परमात्मा म्हणजे एक अंतिम सत्य. अच्छा. म्हणजे सत्य म्हणजे काय? सत्याची भाषा शास्त्राच्या मधून मला अशी समजलेली आहे की हं. ज्या कोणत्याही गोष्टीचा नाश होत नाही त्या गोष्टीला सत्य म्हणतात. अच्छा. आणि सत्य हा एकमेव ऑलमायटी गॉड आहे अच्छा. आणि तो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, परम परम ब्रह्म हं. हा अशी व्याख्या शास्त्रामध्ये परमात्म्याची केलेली आहे. परमात्मा हा ब्रह्म चैतन्य ईश्वर आणि मायाच्या पलीकडचा आहे अच्छा. असं शास्त्रामध्ये वाचण्यात माझ्या आलेलं आहे. तर त्याच्यासाठी सद्गुरूला हं. संपूर्ण श्रद्धेने, हं. करुणेने, प्रेमाने आपण जर शरण गेलो, हं. समर्पित झालो अच्छा. तर सद्गुरू माऊली आपल्या शिष्याला त्याच्यासारखे बनवू शकते. सर सगळ्याच धर्मग्रंथामध्ये म्हटलं जातं की सबका मालिक एक है. आपण सगळे त्याचं नाव परमात्मा म्हणून घेतो. सगळीच लोकं कदाचित शोधात पण आहेत आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याचं उत्तर पण शोधण्याचा प्रयत्न करताय. सर तुम्ही एवढी पुस्तकं वाचली त्यामध्ये मला काही पुस्तकं आरोग्यावर पण दिसतायत. तर तुम्हाला त्यामधून काय वेगळं भेटलं? आपल्या ज्या संपत्ती आहेत, हं. आरोग्य संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती हं. आणि जे एक वंशजाकडून, हं. पूर्वजाकडून आलेल्या काही संपत्ती आहेत, हं. यात सगळ्यात महत्त्वाची संपत्ती म्हणजे आरोग्य संपत्ती. अच्छा. आरोग्य संपत्ती जर चांगली असेल, हं. तर बाकीच्या संपत्ती आपण मिळवू शकतो आणि आरोग्य संपत्ती जर चांगली नसेल, हं. तर बाकीच्या संपत्ती आपण प्राप्त करू शकत नाही. तर आरोग्य संपत्ती चांगल्या राहण्यासाठी बरेच काही जे काही आपण म्हणतो त्याप्रमाणे हं. बरेच काही पुस्तकं मी वाचलेली आहेत. बरोबर. आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हं. पुन्हा योग साधना आहे, बिनपशाची चिकित्सा आहे, हृदयरोग टाळा, धैर्यसुना. योगासनामुळे आपण बिमारी दूर करू शकतो. हं. आणि योगासनामध्ये आणि या एक्झरसाइजमध्ये हं. आपण हळूहळू त्याच्यामध्ये निर्व्यसनी राहणं सुद्धा महत्वाचं आहे. अच्छा. तर तंबाखू, दारू, सिगारेट वगैरे या ज्या व्यसनाच्या आहेत, दारू हं. वगैरे याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. तरच आपण त्या योगासना आणि जे एक्झरसाइजेस वगैरे याच्यामधून आपण शरीराला सुदृढ ठेवू शकतो. अच्छा. आणि शरीर सुदृढ असलं की मन सुद्धा सुदृढ राहू शकते. अच्छा. आणि सुदृढ निर्मळ मनामध्ये हं. आपण ज्या काही गोष्टी इच्छित करू हं. आणि सद्गुरू माऊली जो काही मार्ग दाखवेल हं. त्या मार्गावर आपण सहजपणे चालू शकतो, पदार्पण करू शकतो आणि गुरु माऊलीने जो मार्ग दाखवलेला आहे हं. तो मार्ग आपण अचीव करण्याचा प्रयत्न करू शकतो. अच्छा. सर मला इथे एक पुस्तक तुमचं दिसतंय, तुम्ही वाचलेलं दिसतंय. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. ठीक आहे. तर इथे कुठेतरी बुद्धीला चालना देणाऱ्या काही गोष्टी पण इथे आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पुस्तक फारच जुनं आणि भरपूर वाचलेलं तुम्ही दिसतंय कदाचित हे पुस्तक. याबद्दल तुम्ही काय म्हणाल सर? पॉवर ऑफ माइंड एक्झॅक्टली काय आहे? कसं कंट्रोल करणं वगैरे काय? कसा प्रकार असतो हा? तर शास्त्र जे सांगते हं. किंवा जे वाचण्यात आलेलं आहे हं. याच्यामध्ये आपलं जे मन आहे, हं. स्थूल मन, हां. हा हं. आणि झोपल्यानंतर जो मन असतो हां. आणि तो सबकॉन्शियस मन अच्छा. आणि त्याच्यानंतरचा जो अनसबकॉन्शियस. अच्छा. तर आपण हं. जागृत अवस्थेमध्ये जे असतो हं. त्या मनावर बिंबवल्या गेलेल्या गोष्टी जर असतील अच्छा. तर त्या सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस मध्ये जाऊ शकतात. अच्छा. आणि परमात्माबद्दल सद्गुरूनं जर काही सांगितलेलं असेल हं. तर ह्या गोष्टी आपण प्रत्यक्ष हं. प्रत्यक्ष आपण उघड्या डोळ्याने तर पाहू शकत नाही. बरोबर. पण ज्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड हं. किंवा त्याच्यानंतरचं जे अंतर्मन आहे हं. तर अंतर्मनामध्ये जाऊन जर आपली गोष्टी जर ती स्टोअर झाली असेल हं. तर अंतर्मनामध्ये त्या गोष्टीचा आपल्याला उलगडा होऊ शकतो. ही अंतर्मनाची ताकद आहे. सर इथे एक फारच छान पुस्तक मला दिसतंय. दर्शक तुम्ही पण बघू शकता. भगवान बुद्ध म्हणतात. सर इतकं छोटं पुस्तक यामध्ये तुम्हाला काय भेटलं?
याच्यामध्ये एकच हा पुस्तक जो आहे भगवान बुद्ध म्हणतात हा स्वामी विवेकानंदांनी लिहिलेला आहे. अच्छा आणि याच्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात हे स्वामी विवेकानंदाच्या भाषेत सांगायचं असेल अच्छा तर याच्यामध्ये एक शब्द असा लिहिलेला आहे की हम्म. गौतम बुद्धाने म्हटलेलं आहे हम्म. की ईश्वर जर असेल अच्छा तर तो मी पाहिलेला नाहीये. हम्म, हम्म, जर कोणी पाहिला असेल हम्म, तर मला कोणी सांगितलेलं नाहीये. हम्म. ईश्वर नाही आहे हेही म्हणू शकत नाही मी, ईश्वर आहे हेही म्हणू शकत नाही मी, कारण मी ईश्वराला पाहिलेलं नाही. अच्छा पण जर कोणी सांगितलं हम्म. की ईश्वर आहे हम्म. तर त्यांनी मला ते सिद्ध करून दाखवावं अच्छा असं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये या पुस्तकामध्ये दोनच गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत हम्म, हम्म, की ईश्वराबद्दल हम्म. आणि तुमचं जर कल्याण जर करून घ्यायचं असेल हम्म. तर तुमचं कल्याण तुम्ही स्वतः करू शकता अच्छा. गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने. सर आध्यात्मिक पुस्तकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे बऱ्याच संतांनी आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ते माझ्या वाचण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण जेवढे काही पुस्तकं दिसतात याच्यापेक्षा कितीतरी मासिकं पुस्तकं माझ्या वाचण्यात आलेली आहेत. अच्छा आणि या सगळ्यातून आपल्याला आध्यात्मिक प्रगती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी शरीर निरोगी राहणं आवश्यक आहे. या ठिकाणी बऱ्याच संतांचे पुस्तक आहे. भगवद्गीता आहे, तत्वचिंतामणी आहे, योगासन आहे, ज्ञान प्रकाश काय आहे. बऱ्याच संतांची या ठिकाणी पुस्तकं दाखवलेली आहेत. संत तुकडोजी महाराज आहेत, गाडगेजी महाराज यांनी समाजातील खालच्या स्तरातून समाजाला वर आणलेलं आहे आणि सामाजिक उत्क्रांती केलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच पंथांचे लोक आहेत, वेगवेगळ्या पंथांचे संतांनी नाही का वेगवेगळी शिकवून दिलेली आहे. पण शेवटी सगळ्या तेवढे काही वेगवेगळ्या संतांनी मार्ग दिलेली जी नवविधा भक्ती असते तर नवविधा भक्तीतून शेवटी नाही का सगळ्याला रस्ते वेगवेगळे आहेत, मार्ग वेगवेगळे आहेत, पण शेवटी सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे असं याच्यामधून सगळ्या शास्त्रामधून सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी जे परमतत्व आहे, जे सत्य आहे, त्या सत्याच्या शोधासाठी ह्या सगळ्या शास्त्रामध्ये आध्यात्मिक शास्त्रामध्ये या सगळ्या याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यासाठी शरीर संपत्ती चांगली ठेवायची, आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण आपलं शरीर काय आहे, आपल्या शरीरामध्ये पिंडामध्ये काय आहे आणि ब्रह्मांडामध्ये काय आहे याचं आपल्याला सद्गुरूच्या कृपेने माहिती मिळू शकते आणि त्याप्रमाणे आपण आपली प्रगती करू शकतो, आध्यात्मिक प्रगती करू शकून उंची गाठू शकतो. सर आपण सत्याचा शोध घेतोय, तुमचा सत्याचा शोध हा कुठे येऊन थांबणार आहे असं तुम्हाला कधी काय वाटतंय? तुम्हाला यावर काय बोलावंसं वाटतंय? याच्यामध्ये स्वयं प्रकाशम ज्योती प्रकाशम स्वयं, तुम्ही स्वयं परमात्मा तुमच्यामध्ये आहे. जसं जीव आणि शिवाची गाठ पाडायची असते आणि दोन्हीमध्ये जो पडदा आहे तो पडदा फक्त आपल्याला बाजूला करून त्या परमात्म्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि हे सगळं सद्गुरूच्या कृपा प्रसादाने होऊ शकतो. जोपर्यंत सद्गुरूची कृपादृष्टी आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला चरणरज प्राप्त झाले पाहिजे गुरुचे. गुरुनी आपली जी आठवण केली पाहिजे. गुरुचिष्ट भोजनम, म्हणजे गुरुनं त्याच्या जेवणातून स्वतः वेगळं काढून ते त्याच्या नावानं ते शिल्लक ठेवायला पाहिजे की हे यांना द्यायचं आहे. अशी ज्यावेळेस गुरुची कृपादृष्टी होते त्यावेळेस त्या शिष्याला ती गोष्ट साध्य होऊ शकते. आणि ह्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी तशी सद्गुरू माऊली आपल्याला कृपा करून ती मार्ग दाखवू शकते. आणि सद्गुरूच्या कृपेने आपण जे सत्य आहे, जे गुरुनं शोधलेलं आहे सत्य, त्या सत्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्यासाठी समर्पणाची भावना पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, करुणा पाहिजे आणि प्रेम पाहिजे. असे बरेच काही ऋषीमुनी आहेत जे हजारो वर्षापासून तपश्चर्या करत आहेत, पण ते हठयोगानं करत आहेत. हठयोग आणि प्रेमयोग हे दोन वेगवेगळे आहेत. हठयोगानं तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये साध्य होईल की नाही हे सांगता येत नाही. पण प्रेमयोग, जसं मीरानं प्रेमानं परमेश्वराला आपलं करून घेतलं होतं आणि परमेश्वरामध्ये ती स्वतः विलीन झाली, तर सगळ्यात मोठी गोष्ट प्रेम आहे. प्रेम निर्माण झालं तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तर तुमचे षड्विकार ऑटोमॅटिक नाहीसे होतील. षड्विकार नाहीसे झाले की अहंकार कमी होईल. अहंकार नाहीसे झालं
प्रेम निर्माण झालं. हम्म. प्रेमातून तुम्हाला दृढ विश्वास सद्गुरूवर झालं आणि तुम्ही जर सद्गुरूला संपूर्ण शरण गेलात, समर्पित झालात, तर गुरु त्या शिष्याला आपल्यासारखं बनवून जे गुरुनं सत्याचा शोध लावलेला आहे ते सत्य आपल्या त्या परम शिष्याला दाखविल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे सद्गुरू आपल्या त्या परम शिष्याला, जे उत्तम शिष्य आहे त्या उत्तम शिष्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं जे जन्म मरणाचं जे फेऱ्या आहेत, येरधारा आहेत, 84च्या येवण्या आहेत, याच्यातून मुक्त करून जिथून आलेले आहेत त्या ठिकाणी सद्गुरू त्यांना पोचून त्या परम सत्याजवळ, परमात्म्याजवळ तिथं विलीन करून देईल. जशा काही 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या 4ही मुक्ती सद्गुरूच्या कृपेने आपल्याला मिळू शकतात. अच्छा. तर इनडायरेक्टली सत्याचा शोध हा आपला परमात्मापर्यंत चाललाय आणि परमात्माचाच शोध इथे चाललाय असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना सर? येस. अच्छा अच्छा. सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्ही इथे वाचली आणि याच्यापेक्षा जास्त पुस्तक वाचले असं आम्ही ऐकलं आणि तुम्ही डोनेटसुद्धा केलेत सर पुस्तकं. सर धन्यवाद तुमचं, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली. धन्यवाद. आणि आपण जे या ठिकाणी प्रश्न विचारलेत हे आपल्या समाजाला, पाहणाऱ्याला आणि निश्चितच उपयोगी पडेल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय सद्गुरुनाथ महाराज की जय. जय. धन्यवाद सर.